आता म्हातारी करायची होती, मग मी तेच विचार केला की मुंबईशी रिलेटेड पाहिजे. म्हातारी पण ती मराठी असेल, ती एवढी ह्यूज आहे तर ती नॉर्मल व्यक्ती नसेल, तर मग ती काहीतरी मिस्टिरियस असू शकते, जादुई असू शकते. तिचे दागिने बघाल तर ते पण एकदम वेगळे आहेत, युनिक आहेत. चष्मा बघाल तर तो पण युनिक आहे, एकदम डिझाईन आहे त्याला, अँटिक आहे तो. तो असं वाटतोय की तो तेवढाच जुना असावा जेवढी मुंबई जुनी आहे. माझं नाव ओमकार पाटील आहे. मी एक व्हिज्युअल आर्टिस्ट आणि इलस्ट्रेटर आहे. मी 2017ला मुंबईला आलो माझ्या एज्युकेशनसाठी. मला JJला ॲडमिशन पाहिजे होतं, ते मिळाल्यानंतर मी मुंबईला आलो. माझी जी सिरीज सुरू आहे आता, ज्यामध्ये मी आयकॉनिक स्ट्रक्चर्स किंवा बिल्डिंग्स घेतोय. म्हातारीचा बूट आपण ऐकतो, पण ती कुठल्या म्हातारीचा बूट आहे आणि हा एवढा मोठा का आहे, आणि जर बूट एवढा मोठा आहे तर ती म्हातारी केवढी असेल. मग त्यावेळेने मी ते इलस्ट्रेट केलं. तुम्ही चालत असाल तर तुम्हाला मुंबई वेगळी दिसेल, तुम्ही टॅक्सीत असाल तर वेगळी दिसेल, ट्रेनमधून तुम्हाला सेम शहर वेगळं दिसणार, तर बसमधून वेगळं दिसतं. तर त्याप्रमाणे सायकलवरती मी फिरायला लागलो. मी फ्लायओव्हर्स जे मी कधी यूज करत नव्हतो, कधी टॅक्सीतून केलं तर करायचो, तर ते यूज करायला लागलो सायकलवरून. तसं फिरता फिरता मला एक टॉवर दिसला, जो मला कॉइन्सच्या स्टॅकसारखा दिसला. म्हणजे हे असतं ना कॉइन्सची गट्टी, तर त्यासारखा दिसायला लागला. मग मी त्याचा तिथेच थांबलो, फोटो क्लिक केला. घरी येऊन मी त्याच दिवशी ते आर्टवर्क बनवलं आणि ते इंस्टाग्रामवरती पोस्ट केलं. ते लोकांना एवढं आवडलं, म्हणजे जे बाकी मी करत होतो त्यापेक्षा हे काहीतरी वेगळं होतं आणि ते थोडं त्याला रिस्पॉन्स पण चांगला मिळाला. तसं ते स्ट्रक्चर बघता बघताच मला ते असं जसं की इरोज सिनेमा जो न्यूली रिनोव्हेट झालाय, तर त्याचं वरचं स्ट्रक्चर ते केक सारखं दिसलं. तर मी त्याला एक दाखवलं, आई केक बनवते आणि मुलगी वेट करते ती आईचा केक कधी होतोय. वेगळं स्ट्रक्चर असेल जे नॉर्मल आपले ब्लॉक्सचे बिल्डिंग नाही आहेत, ते सोडून काहीतरी इंटरेस्टिंग शेपमध्ये स्ट्रक्चर किंवा बिल्डिंग आहे, तर ते वेगळं दिसायला लागतं की अरे हे कशासारखं दिसतंय, याचं हे होऊ शकतं, अजून पॉसिबिलिटीज मी काढतो. तर त्यातली जास्त रिलेटेबल जी असेल ती मी ड्रॉ करायला घेतो. आपण सगळे सेम सब्जेक्टला वेगवेगळ्या पद्धतीने बघतो, वेगवेगळा व्ह्यू असतो आपल्या सगळ्यांचा. तर मी जे इलस्ट्रेशन्स करतो तर त्यामध्ये असं असतं की मला जे दिसलंय, मला ज्या अँगलने ती गोष्ट दिसली, तर त्या अँगलने मला व्ह्युअरपर्यंत ती पोहोचवायची आहे. बाकी बघाल तर जसं मी वर्लीचा सीलिंग केलाय, तर त्यामध्ये फिशरमॅन दाखवलंय, तर त्या केबल्स मला नेट सारख्या दिसल्या. आणि मी हे पण ट्राय करतो की ते जास्त रिलेट कसं होईल लोकांना. जसं की वर्लीचा सीलिंग आहे, तर तो जास्त करून रिलेटेड आहे कोळी बांधवांशी, आपल्या कोळी लोक आणि समुद्र, तर फिशरमॅन कम्युनिटी. आणि दाखवायला काय मी स्पायडरमॅन सुद्धा दाखवू शकत होतो जो जाळं फेकतोय नेट. पण मुंबईमध्ये सीलिंग आणि स्पायडरमॅनचा काही संबंध नाहीये. गावी माझं बालपण आणि 11वी-12वी पर्यंत झाल्यानंतर ज्यावेळेला मुंबईला आलो, तर खूप म्हणजे खूप सगळ्या गोष्टी नवीन होत्या माझ्यासाठी. म्हणजे इकडे कॉन्ट्रास्ट जो आहे, जेवढे रिच आहेत तेवढेच पुअर आहेत, लोक एवढे फास्ट जगतायत इकडे, जे गावी असं होत नाही. परत माझी ताकद या शहरानेच मला काय जाणीव करून दिली माझ्या ताकदीची. आणि कामही करतोय इकडे, ऑब्झर्वेशन करतोय, त्याच्यातूनच मला माझे आर्टवर्क्स मिळत आहेत. हे शहरच आहे जे मला माझं इलस्ट्रेशन्स देत आहे, सब्जेक्ट्स देत आहे काम करायला, आणि माझं वेगळं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय.